Welcome back, my dear friends, to this session of our English class. मी मानसी सर्वांचे स्वागत करते एकदा परत आपल्या आजच्या सेशनमध्ये. आज आपण द अल्केमी ऑफ नेचर हा जो पाठ आहे हा स्टार्ट करणार आहे. अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया, निसर्गाचा चमत्कार. निसर्गात किती प्रकारचे चमत्कार आहेत हे आपल्याला माहितीच आहे. ह्याच्यात जे आहे लेखकनी खूप सुंदर वर्णन केलंय सगळ्या गोष्टींचं. तर चला आज वाचायचं स्टार्ट करूया द अल्केमी ऑफ नेचर. सो टू स्टार्ट विथ देर आर 4 लाईन्स रिटन बाय विलियम ब्लेक. विलियम ब्लेकच्या लिहिलेल्या 4 लाईन्स आहेत. त्याच्याबरोबर हे चॅप्टरची सुरुवात करतात. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड एटर्निटी इन अन आर. म्हणजे काय म्हटलं जाते? टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. जे विश्व आहे हे आपल्याला कशात दिसतं? इन अ ग्रेन ऑफ सँड. जे वाळू असते, वाळूच्या एका कणातही विश्व दिसू शकतं. अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लावर. आणि कोणतं जंगली रानाचं फूल असेल त्याच्यातही हेवन म्हणजे स्वर्ग दिसू शकतं. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. पाम म्हणजे काय असतं? हँडचं पाम म्हणजे ही जी आपली हतेली असते, तर ह्याच्यामध्ये आपण काय धरू शकतो? इन्फिनिटी. इन्फिनिटी काय असते? म्हणजे जे असंख्य अनंत आहे, तर त्याला आपण आपल्या हातात या पाम वरती आपल्या धरू शकतो. आणि अँड एटर्निटी इन अन आर. आणि एका तासामध्ये, एन आर म्हणजे एका तासामध्ये आपण एटर्निटी म्हणजे न संपणार असं शाश्वत याला पण थांबवू शकतो, याला धरू शकतो. तर अशा प्रकारचं विलियम ब्लेकचं हे 4 लाईन्स आहे. ह्याच्यापासून चॅप्टर स्टार्ट होतो, अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Instinctively, see the meaning of instinctively? By natural instinct. म्हणजे आपले जे नॅचरल इन्स्टिंक्ट असतात काही, जसं की सपोज करा तुम्हाला भूक लागते ना, तर हे एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. आपल्याला तहान लागते, आपण उपाशी असतो तर भूक लागते, हे सगळे नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत. ठीक आहे. तर काय म्हणतात की वी इन्स्टिंक्टिव्हली, आपलं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे टर्न टू आउटडोर ऍक्टिव्हिटीज. आपण आपल्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काही ना काही कारणाने बाहेर निघतो घराच्या. अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग. आणि नेचरकडे जातो, प्रकृतीकडे जातो ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग. हे आपलं रिलॅक्स करायचा एक तरीका आहे. अँड एनहॅन्सिंग आर वेलबिंग. आणि आपण आपल्याला ठीक ठेवतो अशा प्रकारे. तर हे आपलं एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की आपण बाहेर जातो. काही काही दिवसांनी आपण पिकनिक वरती चालले गेलो कुठे, या 2-3 महिने झाले तर आपण कुठेतरी चला फिरून येऊ. होता 8 महिने झाले, वर्षभर झालं. तर हे आपलं बहुत नॅचरल आहे. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. का? कारण की नेचर जे आहे आपल्याला सूथ करते, नर्चर करते. आपल्याला त्याच्यानी शांती मिळते कुठे ना कुठे मनाला, शरीराला. आपण जेव्हा सुंदर सुंदर वस्तू पाहतो निसर्गाची तर आपल्याला खूप बरं वाटतं. ते आपल्याला हील करतं. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. तर अशाच प्रकारे नेचर जे आहे ते आपल्याला मोटिवेट करतं, प्रेरणा देतं, फुलफिल करतात आपली आपली विश जी आहे. म्हणजे हे जे आहे जे आपल्या बाहेरी जी दुनिया आहे, आपण लौकिक दुनियेत जे राहतो आणि आपल्याला जे चांगल्या चांगल्या लक्झरीज हव्या असतात, हे त्याच्याशी एकदम वेगळं आहे. हे आपलं आंतरिक मनाला शांती देतं. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. तर विस्पर्स म्हणजे काय असतं? म्हणजे हळूहळू बोलणं. ठीक आहे ना, की नेचर अशा प्रकारे आपल्या कानात जणू काही हळूहळू बोलते आणि कमांड पण करते, म्हणजे आपल्याला आदेश पण देते. आर यू लिसनिंग? काय तुम्ही ऐकताय? वेन आय डू इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ऑ. जेव्हा मी ऐकते तेव्हा मला हे सगळं ऐकणं, याचे सगळे आवाजा, इट लिव्स मी इन कम्प्लीट ऑ. ऑ म्हणजे काय झालं? अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट विथ वंडर. म्हणजे आश्चर्य मिश्रित सन्मानाची जी भावना असते तिला म्हणतात ऑ. तर मला जेव्हा मी हे सगळं ऐकते ह्याचं, तर ह्याच्याने मी ऑ नी भरून जाते. म्हणजे रिस्पेक्ट आणि वंडर या मिश्रित फिलिंग्स असतात. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आमच्या गार्डनमध्ये जे आहे एक हिबिस्कसचं म्हणजे की जास्वंदाचं झाड आहे. एव्हरी फॉर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग, ब्राईट अँड टेंडर. तर प्रत्येक 8 दिवसांनी त्याच्यावरती जे आहे एक फूल उगतं, खूप मोठं आणि ब्राईट म्हणजे की एकदम उज्ज्वळ आणि टेंडर आणि खूप कोमळ. अशा प्रकारचे एक फूल उगतं. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन. पूर्ण दिवसभर जणू काही ते सूर्याबरोबर हसत राहतं. अँड डान्सेस विथ द विंड. आणि जे आहे नाचत राहतं वाऱ्याबरोबर.
बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस, पण जसं जसं संध्याकाळ होते इट स्टार्ट्स विल्टिंग. तर ते विल्टिंग म्हणजे काय, ड्राईंग अँड ड्रुपिंग. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल कधी झाडात फुलांना, ते दिवसभर कसे असे एकदम छान मोठे टवटवीत असतात आणि संध्याकाळ होता होता ते एकदम थोडेसे असे. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर हे जे फुलं असतात, कोणतेही फुलं दिवसभर तर छान असे टवटवीत असतात, मोठे मोठे आणि छान दिसतात, आणि संध्याकाळ होता होता ते थोडे असे सिकुडून जातात, छोटे होऊन जातात ना. तर त्यालाच म्हणतात ते विल्टिंग, म्हणजे की ड्राईंग अँड ड्रुपिंग. तर हेच म्हणतात ते द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. तर नेक्स्ट मॉर्निंग काय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी विदर्स म्हणजे ड्रायज पूर्णतया ते सुकून जातं, वाळून जातं. आणि अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स. आणि संध्याकाळपर्यंत, नेक्स्ट डे संध्याकाळपर्यंत काय होतं की हे जे फूल आहे, जास्वंदाचं फूल आहे, हे जे आहे पडून जातं खालती अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि अर्थ बरोबर, पृथ्वी बरोबर एकाकार होऊन जातं परतचे. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. तर अशा प्रकारे हे फूल जर बघितलं जाय तर फक्त एका दिवसाकरता येतं लाईफमध्ये, म्हणजे की जीवन त्याचं एका दिवसाचं असतं. येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. पण तरी सुद्धा हे जे आहे आपलं जे जीवन आहे पूर्ण स्प्लेंडरनी. स्प्लेंडर म्हणजे काय, ग्रँड अपिअरन्स, म्हणजे इतका मोठा होतो, छान इतका सुंदर दिसतो, तर ते आपल्या पूर्ण ग्रँड अपिअरन्सनी तो आपल्या जीवनला म्हणजे की जीवन जीतो आपला तो. व्हॉट इफ वी टू लिव्ड आवर लाईफ हाऊएव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. तर काय होय की जर आपणही आपली जी लाईफ आहे, आपलं जीवन आहे, अशाच प्रकारे जीव तर, चाहे ती किती पण लहान असो. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साइड. आम्ही एकदा जे आहे रॉकी बीच वरती गेलो. रॉकी म्हणजे की जिथे खूप पत्थर वगैरे असतात ना, मोठे मोठे असे. तर ते अशा प्रकारचं बीच होता एक. आणि तिथे गेलो आणि तिथे पाहिलं, सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. जे ओशन होतं, जे समुद्र होतं, इतकं फैललेलं होतं ते खूप, आणि ते इतकं सुंदर होतं, मॅजेस्टिक होतं ते. अँड द रॉक्स अलॉंग साइड. आणि त्याच्या जे आजूबाजूला जे रॉक्स होते, मोठे मोठे पत्थर होते, कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. जे जे की काय होते की शेप ज्याला जणू काही पाण्याने दिलं होतं. ठीक आहे ना. कार्व्ड होते. कार्व म्हणजे काय, जसं की तुम्ही पत्थरांना कधी आकार दिलेले पत्र पाहिले असतील, जर ज्याला स्कल्पचर्स लोक ते करतात, तर अशा प्रकारचे हे पत्थर होते. वॉटर इज सो जेंटल. पाणी किती जेंटल असतं, किती मऊ असतं. रॉक सो हार्ड. आणि रॉक जो आहे, जो पत्थर आहे, तो किती हार्ड असतो. आणि येट ऍज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे. पण तरी सुद्धा जे पाणी आहे ते रोज त्याच्यावरती जातं फॉर इयर, असं वर्षानुवर्ष. द रॉक गिव्स इन. तर म्हणून ते रॉक जणू काही गिव्स इन, म्हणजे की ते आपलं अस्तित्व सोडून देतं. ते आपला जो राठपणा आहे, आपला जो सख्तपणा आहे, त्याला तो सोडून देतो जणू काही. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. आणि तो तो शेप घेऊन घेतो, तोच आकार घेऊन घेतो, जे की पाणी त्याला कमांड करतं. म्हणजे की पाणी त्याच्यावरती रोज जे आहे वर्षानुवर्ष पडत राहतं, त्याच्याने ते इतकं जे सख्त जो पत्थर असतो त्याचा शेप सुद्धा बदलून जातो. आर प्रॉब्लेम्स आर सो कॉलोसल अँड वी आर सो स्मॉल. तर आपल्याही ज्या प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्या किती कॉलोसल म्हणजे की एक्स्ट्रीमली लार्ज, खूप मोठ्या समस्या असतात आपल्या समोर, आणि आपण त्याच्यासमोर खूप लहान असतो. येट इफ वी परसिस्ट. पण तरी सुद्धा जर आपण इतके लहान आहोत, समस्या किती जरी मोठी झाली, पण तरी जर आपण प्रयत्न करत राहू, तर आपल्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. हेच इथे लेखक म्हणतात आहेत. We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. आम्ही पाहतो की तुम्ही कधी पाहिलं असेल, जे ग्रास असतं, जे गवत असतं, ते कुठेही उगून जातं. म्हणजे जिथे गार्डन्स वगैरे आहे तिथे ठीकच आहे. पण जर तुम्ही कधी नीट बघितलं असेल, स्मॉल क्रॅक्स इन अ कन्क्रीट पेव्हमेंट, म्हणजे अगदी पथरीली कोणची जागा असेल तिथे सुद्धा कधी कधी गवत आपल्याला उगलेली दिसते. असे छोटे छोटे क्रॅक्स असतात. तर तिथे सुद्धा पीपिंग थ्रू, पीपिंग म्हणजे झाकते, म्हणजे उगून येते. इट लेफ्ट अस थिंकिंग. तर हे आपल्याला सोचायला मजबूर करतं. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. की किती पण इम्पॉसिबल वस्तू दिसेल, तरी सुद्धा एक ओपनिंग असते त्याला, की जे आहे नाही म्हटलं तरी पण ती गोष्ट पॉसिबल होऊ शकते. हे या घटनेवरनं आपल्याला असं कळतं. सो वी विल कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट सेशन. आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया एकदा. क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचं. हाऊ कॅन यू प्रूव्ह दिस मॅक्सिम टू बी इनकरेक्ट. तुम्ही हा जो मॅक्सिम आहे, म्हणजे हे जे एक म्हण आहे, याला खोटं कसं ठरवाले. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. म्हणजे की जर कोणचं आपण टू मेनी कुक्स, कुक्स म्हणजे काय असतं
की जे स्वयंपाक करतात ते खूप सारे जर कुक्स होऊन जातील तर काय होईल, स्पॉइल द ब्रॉथ, तर तुमचं जेवण बिघडून जाईल. तर हे तुम्ही याला कसं तुम्ही इनकरेक्ट ठरवाले की हे चुकीचं आहे. राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द गिव्हन टॉपिक. तर तुम्हाला याच्यात काउंटर व्ह्यू पण द्यायचा आहे, म्हणजे की ह्याच्यात दोन्ही प्रकारचं तुम्हाला व्ह्यूज द्यायचे आहेत, ह्याच्या सहमतीमध्ये आणि असहमतीमध्ये. आता बघा, इन एनी टास्क लाईक प्रिपेअरिंग अ रेसिपी ओनली वन पर्सन मस्ट फॉलो अ सिंगल मेथड. आता जसं कोणतं टास्क आहे, जसं कोणतं काही स्वयंपाक बनवायचा आहे या कोणती एक स्पेशल रेसिपी बनवायची आहे, तर एकच व्यक्ती हवा असतो जो की आपला एक मेथड लावतो. If one person insists on adding salt while another says that sugar should be added, the taste of the dish will spoil. सपोज त्यात 2 किंवा 3 जण असतील, तर एक म्हणाले की मीठ टाका, एक म्हणाले की साखर टाका, त्याच्यानी जे आहे डिशचा टेस्ट एनहॅन्स होईल, वाढेल. तर त्याच्याने काय होईल की डिशचा जो ऍक्च्युअल टेस्ट आहे तो स्पॉइल होऊन जाईल, खराब होऊन जाईल. डिफरंट पीपल कम अप विथ डिफरंट आयडियाज. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे आयडिया असतात. इफ ऑल द आयडियाज आर फॉलोड, द अटेम्प्ट एट एनी टास्क विल बी अ कम्प्लीट फेलियर. तर म्हणून जर सगळेजण आपापलीच लावतील तर काय होईल की एक वस्तू जी आहे ती खराब होऊन जाईल, तर ते पूर्णतया फेलियर होऊन जाईल. तर म्हणून हे जे लिहिलंय टू मेनी कुक स्पॉइल द ब्रॉथ, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आता नेक्स्ट बघा, काउंटर व्ह्यू आहे, टीम वर्क. काउंटर व्ह्यू म्हणजे की ह्याच्या अपोजिट आपण सोचायचं. मेनी हँड्स मेक वर्क लाईट, म्हणजे की जर खूप सारे हात असतील तर काम हलकं होतं. वाईल रोईंग अ बोट वन मॅन गेट्स टायर्ड. एक जेव्हा बोट म्हणजे एक जेव्हा नाव जे आहे ज्याला चालवलं जातं तेव्हा एक माणूसच जर चालवे तर काय होईल, तो थकून जाईल. इट इज अ हेवी टास्क फॉर हिम, कारण की हे त्याच्याकरता एक बहुत जास्त हेवी टास्क आहे, भारी काम आहे. हाऊएव्हर इफ 4 पीपल रो अ बोट, आणि त्याच्या विपरीत जर 4 जण आहेत जे की बोटला चालवतात, द टास्क बिकम सिम्पल अँड इझी. तर हा जो टास्क आहे, हे काम आहे, हे आसान होऊन जाईल आणि जे आहे आरामाने करता येईल. It can be said that if a physical task is carried out by a team, it becomes easy. तर म्हणून असं म्हणू शकता की जर कोणता फिजिकल टास्क आहे म्हणजे शारीरिक क्षमतेचा टास्क आहे, तर ते त्याच्याकरता एक टीम हवी. ते टीम राहिले, 4 लोक राहतील तर ते आरामाने होऊ शकते. इट बिकम्स इझी, त्याच्याने ते आसान होऊन जातं काम. इट कॅन बी मॅनेज्ड प्रॉपरली, आणि ते प्रॉपरली मॅनेज पण केलं जाऊ शकतं आरामाने. वेअर द ब्रेन इज इन्व्हॉल्व, आता जिथे आपल्या मेंदूचा प्रश्न येतो, ओनली वन पर्सन शुड मॅनेज, तर अशा वेळेला नुसता एकच व्यक्ती एका वेळेला मॅनेज करू शकतो. ही कॅन टेक द हेल्प ऑफ अदर्स, तर तो जे काम करतो त्याच्यात दुसऱ्यांची मदत घेऊ शकतो. बट ही मस्ट फॉलो हिज ओन ओपिनियन, पण त्याला आपली स्वतःचीच ओपिनियन, स्वतःचीच मतं त्याला फॉलो करायची असतात. इफ एव्हरीवन गिव्स अ डिफरंट ओपिनियन, द वर्क इज स्पॉइल्ड. जर प्रत्येक व्यक्ती आपला वेगवेगळं जे आहे ओपिनियन देईल, मत देईल आणि त्याला आपण फॉलो करू लागलो तर ते काम बिघडेलच बिघडेल. तर म्हणून ह्याच्यात हे सांगितलंय की जर टीम वर्क आहे, तर टीम वर्क आपण जे आहे फिजिकल वर्क मध्ये घेऊ शकतोय, आणि जर कोणतं अशा प्रकारचं काम आहे जे बुद्धिमानीचं काम आहे, जसं की आता रेसिपीच म्हटलं, त्याच्यात एक व्यक्ती एक वेळेला काम करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशन. ओशन या शब्दाशी जुळलेले आणि किती शब्द आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. आता बघा, ओशन मध्ये फिशर्स, फिशर्स म्हणजे काय झालं की जे मासोळ्या पकडतात, फिशर्स. फिश, सॉल्टी, सॅलिन. वॉटर, स्पीशीज, डिफरेंट वॉटर, हाय टाइड, लो टाइड, पॅसिफिक, गल्फ, बे, शिप्स, पायरेट्स, पायरसी, वॉरशिप्स, क्रुझर्स, ओशनिक करंट्स. असे खूप शब्द आहेत जे की ओशनशी या शब्दाशी रिलेटेड होऊ शकतात. तर आपण जितके लक्षात आले ते आपण सगळे शब्द इथे लिहिले. क्वेश्चन नंबर 9, यू हॅव एन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वीक टू बी सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये एक एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचा वीक मनवला जातोय. यू हॅव इन्व्हायटेड एन एन्व्हायरमेंटलिस्ट, तर तुम्ही एक एन्व्हायरमेंटलिस्टला बोलवणं केलं आहे. यू हॅव टू इंटरव्ह्यू हिम हर अबाउट हाऊ टू सेव्ह एन्व्हायरमेंट. तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की एन्व्हायरमेंटला कसं सेव्ह केलं जाऊ शकतं. फ्रेम अबाउट 10-12 क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. आपल्याला 10-12 क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत इंटरव्ह्यू करता. सो फर्स्ट ऑफ ऑल, लाईक ऑलवेज, गुड मॉर्निंग सर किंवा मॅम, जसंही असतं. हॅपी टू सी यू हिअर इन आवर स्कूल. आय वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ आवर स्कूल. अशा प्रकारे त्यांचं वेलकम केलं आपण, ग्रीटिंग, सॅल्युटेशन जे आपण म्हणतो. आता त्याच्यानंतर आपण डायरेक्टली क्वेश्चन स्टार्ट करू शकतो. विल यू प्लीज टेल अस अबाउट युअर वर्क इन दिस फील्ड. काय तुम्ही आम्हाला सांगाले की तुम्ही
या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये काय काम केले आहे? ॲज अन एन्व्हायरमेंटलिस्ट, व्हेन डिड यू स्टार्ट युअर वर्क? व्हॉट एक्झॅक्टली डू यू डू? तुम्ही पर्यावरणवादी आहात, तर तुम्ही काय केलंय? व्हेन डिड यू स्टार्ट युअर वर्क? तुम्ही केव्हा आपलं काम नेमकं स्टार्ट केलं, सुरुवात केली आणि तुम्ही नेमकं करता काय? व्हॉट डू यू थिंक अबाउट डिमिनिशिंग पर्सेंटेज ऑफ ट्रीज अँड फॉरेस्ट? आजकाल जी झाडांची, वृक्षांची आणि जंगलांची संख्या जी कमी होते, पर्सेंटेज कमी होतोय, त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक द गव्हर्नमेंट शुड डू? सरकारनी काय करावं या बाबतीत? Being a citizen of our country, what do you expect from every citizen about this intense problem? तर या देशाचे सिटीजन होण्याच्या नात्याने, म्हणजे की जो सिटीजन असतो त्याच्या हिशोबे तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक सिटीजनचं काय कर्तव्य आहे आणि त्याला काय केलं पाहिजे या प्रॉब्लेम करता, या समस्येकरता? If there's one thing that everyone could do today to help protect the environment, what would that be? जर कोणती एक वस्तू असे जी प्रत्येक मनुष्य करू शकतो, ज्याच्याने की पर्यावरण जे आहे आपलं वाचू शकतं, तर ते काय वस्तू होऊ शकते? एनी ऍडवाइस टू यंग जनरेशन? तुम्हाला यंग जनरेशन, जे आजकालची नवीन पिढी आहे, त्याच्याकरता कोणता ऍडवाइस, कोणची सल्ला? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पण बनवू शकताय आणि त्याला फ्रेम आउट करा. क्वेश्चन्स लिहून बघा. तुम्ही लिहून नाही बघाल तर कसं होईल? कारण की हे क्वेश्चन्स तर मी देऊन दिले, पण तुम्ही इतकं लर्न नाही करू शकत आहे ना. रॉट लर्निंग तर होऊ नाही शकत. तर म्हणून तुम्ही स्वतः बघा की तुम्ही कशा प्रकारे हे क्वेश्चन्स लिहू शकता. लिहून लिहून लर्न करायचा प्रयत्न करा, जे गोष्टी लर्न करायच्या आहेत. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.